आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित फिरता नारळाच्या जिल्हास्तरीय वारकरी मेळावा आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण येथील श्री आशापुरी मंदिर प्रांगणात मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त पारायण कांतीलाल सूर्यवंशी हे होते। कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या पूजा अर्चनेने आणि हरिनाम कीर्तनाने झाली। जिल्हाभरातून आलेल्या वारकरी दिंड्यांच्या ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण आशापुरी मंदिर परिसर भक्तिमय झाला होता। वारकरी सेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महागुरुगीर दौलतगीर गोसावी यांना सेवारत्न पुरस्कार, तर कांतीलाल तुळशीराम सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले। शाल, बुके, ट्रॉफी, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते। या प्रसंगी उपस्थित राकेश खलाने, वासुदेव पाटील, भाजपा आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पाटील, पांडुरंग माळी, बळसाने येथील गायनाचार्य शिवाजी हलोरे आदी मान्यवरांनी वारकरी परंपरेच्या सेवेचे आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले। वारकरी पंथ ही महाराष्ट्राची आध्यात्मिक संस्कृती असून समाजाला सद्भाव, नैतिकता आणि सामूहिकता शिकवणारी परंपरा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। वारकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि मंडळाच्या उत्तम आयोजनामुळे मेळावा अत्यंत अनुशासित आणि भक्तिभावाने पार पडला। गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यात सातत्यपूर्ण मेळावा घेत असून हा 9वा मेळावा आहे। शिंदखेडा महिला वारकरी मंडळाने नारळ घेतले होते, त्यामुळे येथील कुलस्वामिनी श्री आशापुरी देवी मंदिराच्या प्रांगणात त्याचे आयोजन केले गेले। 800 ते 900 वारकरी जिल्ह्यातून उपस्थित होते। सकाळच्या सत्रात 8:30 ते 9:30 वाजता भजन झाले। नंतर 9:30 ते 11 पर्यंत हरिभक्त पारायण महागुरुगिरी गोसावी यांचे प्रवचन झाले। वारकरी व्यासपीठ नंतर सामाजिक राजकीय व्यासपीठ झाले। वृद्ध कलावंतांची समिती व्हावी, वारकऱ्यांचे मानधन 5,000 वरून 7,000 करण्यात यावे, मानधन घेणाऱ्या वारकऱ्यांची संख्या 100हून 250 पर्यंत करण्यात यावी आदी ठराव मेळाव्यात मंजूर करण्यात आला। हे ठराव धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राजशिष्टाचार पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवले जाते। पुढचा फिरता नारळ जैतानी येथील वारकऱ्यांनी घेतला। येथे 5 फेब्रुवारी 2026 रोजी कुलस्वामिनी गोकुळ माता येथे कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती अनिल जगताप, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ यांनी दिली आहे। जय हरी, रामकृष्ण हरी। मी अनिल जगताप, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ। गेल्या 2 वर्षापासून या धुळे जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ आयोजित फिरत्या नारळाचा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा हा सातत्यपूर्व हा 9वा मेळावा, उत्तर महाराष्ट्र वारकरी मेळावा जो आहे फिरत्या नारळाचा हा 9वा कार्यक्रम शिंदखेडा महिला मंडळाने हा नारळ घेतलेलं होतं। पण त्या अनुषंगाने आज 6 डिसेंबर 2025 रोजी कुलस्वामिनी आशापुरी माता मंदिर परिसरातील मंगल कार्यालयामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचा या फिरत्या नारळाच्या जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। सुमारे जवळजवळ 800 ते 900 संपूर्ण जिल्ह्यामधून या फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाला वारकरी बंधू बहिणी, माता पिता उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये जीवन गौरव पुरस्कार सोहळा देखील आम्ही या ठिकाणी केला। इंजिनियर के.टी. राव साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बापू खलाने, त्याचबरोबर भाऊसाहेब नारायण पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईच्या यांना आज आम्ही या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार दिला। आज सकाळच्या सत्रामध्ये भजन झालं 8:30 ते 9:30 आणि 9:30 ते 11 वाजेपर्यंत हरिभक्त परायण मारुमुराद गिरी सडगावकर यांचे प्रवचन झाले। त्यानंतर वारकरी व्यासपीठ झालं, त्यानंतर सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले असं पुन्हा एक व्यासपीठ झालं। आणि या ठिकाणी वृद्ध कलावंत मानधन जी काही समिती ती लवकर व्हावी, 100हून 250 लोकांना मानधन मिळावं यासाठी संख्या वाढ व्हावी, 5,000हून 7,500 रुपये मानधन वाढू मिळावं 2,500 यासाठी आज या फिरत्या नारळाच्या कार्यक्रमामध्ये ठराव केले गेले। ते ठराव आपले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्या माध्यमातून शासनाला आपण ते पाठवणार आहोत। भविष्यामधला फिरत्या नारळाचा कार्यक्रम 5 फेब्रुवारी 2026 रोजी कुलस्वामिनी गोकुळ माता मंदिर, गोकुळ नाला, निजामपूर जैताने या ठिकाणी होणार आहे।
सुरुची भोजनाच्या कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन झालं. सगळ्या वारकऱ्यांचा आभार मानून कार्यक्रमाचा समारोप पसारांनी केला. रामकृष्ण हरी. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.